सद्गुरू सर्वांना माझा नमस्कार। आज रथसप्तमी असल्यामुळे इथे सूर्यरथ रांगोळी काढायची चाललेली आहे। आपल्याला आज रथसप्तमीचं दूध उतू घालायचं आहे, त्यामुळे आपण इथे खण घेतलेला आहे। त्यामध्ये पहिल्यांदा मी तांदूळ टाकते, हळदी कुंकू टाकते आणि थोडेसे तीळ पण टाकायचे आणि नंतर त्यामध्ये आपण दूध टाकून घेऊया। इथे आपण गौरीचा तुकडा घेतलेला आहे, त्यावर चांगलं तूप टाकलेलं आहे आणि कापूर पण ठेवलेले आहेत। आता आपण हे पेटूया दूध उतू घालण्यासाठी। आपण दूध उतू घालण्यासाठी बाहेर आणलेलं आहे आणि त्या गौरीवर ठेवलेलं आहे तापवायला। आपलं दूध पूर्व दिशेला बघा उतू चाललेलं आहे। अशा प्रकारे आपलं रथसप्तमीचं दूध उतू। सूर्यनारायणापुढे शुद्ध तुपाचा दिवा लावून हळदी कुंकू अक्षदा व फुले अर्पण केले आहे। तसेच घंटानाद करून साखरेचा नैवेद्य अर्पण केला आहे। नंतर मनोभावे नमस्कार करून सूर्यनारायणाला सुख समृद्धीची प्रार्थना करून आशीर्वाद घेतला आहे। अशा रीतीने रथसप्तमी दिवशी सूर्यनारायणाची मी पूजा केली आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्हीही रथसप्तमी दिवशी सूर्यनारायणाची कशी पूजा केली हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा।